तर आजच्या रजनीमधील पहिला सामना सुरुवात होते. सामन्याला आपण पाहतो थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात केली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन जातो मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिला सामना आपण पाहतोय बडवल कर्जत परिसरातील हा संघ आपण पाहणार आहोत. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. खरं तर सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला आई गावदेवी चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, अतिथी मंचावर बसल्या सर्व मान्यवरांचं मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय आजच्या रात्रीतला 6वी रजनी. आज कोणत्या दोन टीम सुपर 12 मध्ये दाखल होतील येणारे वेळ काळ जरूर सांगून जाईल. उद्या सुपर 12च्या लढती पाहायला मिळणार आहेत. मेगा फायनलची रात्र उद्या आपण पाहणार आहोत आणि आज 6वी रजनी आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उसाटणे टीम कडून अजय भंडारे आणि त्यांना साथ देताना मुकेश मडवी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. टाइम अलर्ट. पहिला बॉल डिलिव्हर होण्या झाल्यानंतर आपण पाहतो लगेच आम्ही तुम्हाला इथून टाइम अलर्ट करू. प्रीतम दादा यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे. त्यांचं देखील सरचे स्वागत. लेट्स प्ले. वेलकम. हो पहिलाच बॉल यावेळी वाईडिश लॉंग आपला बॉल मारण्याचा प्रयत्न. सिंगल धाव मिळेल. अकाउंट ओपन केलं जाते. प्रीतम दादा देखील आपल्याला पाहायला मिळतील. आज पडगे गावचा एक बुलंद आवाज लिजन कॉमेंटेटर ते देखील आमच्या समोर आज जोडले गेलेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सरचे स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. अकाउंट ओपन केलं. त्याचं बॅटिंग करत असताना उसाटणे या टीमनं. आता मात्र मुकेश मडवी या फलंदाजाला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर टीमकडून गोलंदाजी ट्रॅकवरती अनुरागला आपण पाहतोय. ओ यावेळी ऑफसाईड ऑप्शन बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मुकेश याचा असफल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतलाय. एक्झॅक्टली बॅटिंग करणाऱ्या टीमने दाद मागितली जाते. इथून मात्र थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला जाईल. वाईड रिव्ह्यू चेक केला जाईल WTC वाहिनीच्या माध्यमातून. एक्झॅक्टली लाईनच्या आतमध्ये बॉल आहे की बाहेर याचे आपण शहानिशा करणार आहोत. ऑफ साईड ऑप्शन बॉल फेकण्याचा प्रयत्न. क्लॅरिटी विथ क्वालिटी. अगदी चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते WTC वाहिनीच्या माध्यमातून. या इज अ फेअर डिलिव्हरी. वाईड यॉर्कर बॉल चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हतळण्यासाठी आलाय. कर्जत परिसरातील भांडवल या संघाला आपण पाहतो खूप दूरवरून आलेला हा संघ आपण पाहतो. दूरवरचा प्रवास आता आजच्या रात्रीमध्ये कसा खेळ साकार करेल भांडवल टीम हे देखील पाहण्याजोगे असेल. गोलंदाज तयार. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर होईल का? प्रयत्न चांगले. एफर्टला आशेबाब होते. कॅचची हाफ चान्स होता. धाबा कंप्लीट केला. या बॉलवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय 3 या आकड्यावरती. शॉर्ट कव्हर रिझर्व मधले खेळाडू अगदी मिड ऑफ पर्यंत धावत गेले. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते आणि त्या कारणामुळे लो मॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर झाला. हाताला जरूर ब्रश झाला बॉल. प्रयत्न लाजबाब. 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. हो ज्यावेळी फटका चांगलाय. कमालीचा स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा पार. मुकेश मडवीच्या बॅटमधून षटकार. मडवी पोहोचला आणि 6 धावा मिळवल्या. 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 9 आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लागले. आपण गेले काही दिवस पाहतोय मागील 5 रात्रीमध्ये धावा बनत नाहीत खेळपट्टीवरती. संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. अगदी 50 धावा देखील कमी वेळा पाहायला मिळाल्या या खेळपट्टीवरती. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला. अगदी
लवकर थांबवलं खरं तर फलंदाजाने अजयला आपण पाहतो. कॉलिंग चांगले पाहायला मिळाले. सिंगल मिळते फक्त. सिंगल धाबेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचले 10 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 10. चांगली धावसंख्या मी म्हणेल उभारले. बॅटिंग करत असताना सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमनं अगदी 200च्या स्ट्राईक रेटनं धावा चालल्यात स्कोर कार्डवरती. 5 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा स्कोर कार्डवरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता अजय भंडारी ऑन स्ट्राईक. हो यावेळी अजय भंडारी यासाठी बॉल आपण पाहिला ओव्हर पिच बॉल. लॉंग ऑनला अगदी बॉल आपण पाहिला जागेवर थांबलाय आणि या बॉलवरती आपण पाहतोय धावा कंप्लीट केल्या जातील. 2-4 धावा निश्चित मिळाल्या असत्या परंतु मिळतील फक्त 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं पहिली षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा धाव फलकावरती सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम बिनबाद 12 या आकड्यावर. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 या आकड्यावरती. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर थोडासा खरं तर क्षेत्ररक्षकांना अडथळा निर्माण होते. बॉल टप्पा खाल्यानंतर बॉल वळण घेताना बऱ्याच वेळा पाहिलं. कालच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला ते दृश्य पाहायला मिळालं आणि अगदी अजय भंडारी मागील चेंडूवरती शेवटच्या बॉलवरती चौकार आला असता परंतु बॉल अगदी थांबला गेला. त्या कारणामुळे धाबा मिळाल्या त्यात म्हणजे 2 धाबेच्या मदतीनं संघ पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. चला टाइम अलर्ट आहे. 8 वाजून 3 मिनिटं झालेत. पहिली बॉल आपण पडलो 7 वाजून 57 मिनिटांनी पडला होता. याच्याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके संपवायचे आहेत. बाडवल टीम हेही तुमच्या लक्षात असू द्या. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट आपण लुस्कूप करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झालं नाही या बॉलवरती. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. 13 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पंकजला आपण पाहतोय. सिंगल मिळाली. अजय ऑन स्ट्राईक. गोलंदाजच्या ट्रॅकवरती पंकजला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 13 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. नेक्स्ट बॉल. अजयसाठी बॉल डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न ऑन द राईज स्ट्रेट खेळलाय. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगल दाबेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिले 2 बॉल पंकजचे चांगले पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील अनुरागने पहिले 3 बॉल चांगले डिलिव्हर केले होते परंतु चौथ्या बॉलवरती षटकार आला मुकेशच्या बॅटमधून आणि त्यामुळे धावसंख्या अगदी झपाट्याने पुढे गेले. 12 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस झाल्याने इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती 2 बॉल 2 धावा दुसऱ्या षटकामधील. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर तैनात. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या 3 बॉलवरती सिंगल आल्यात. 3 धावेच्या मदतीनं संघ आपण पाहिला तर 15 या आकड्यावरती पोहोचलाय. 15 ऑन बोर्ड. दुसरं षटक चांगलं राहिलंय गोलंदाज पंकज या गोलंदाजाचं. पंकज मस्कर गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या परंतु इथून मात्र धाव संख्येला रोख लावण्याचं काम केलं जाते पंकज मस्करच्या माध्यमातून. हो यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव निश्चित मिळेल. क्विक रन चांगला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आपण पाहतो. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या 16. स्ट्राईकला मुकेशला आपण पाहणार आहोत. पहिले 4 बॉल आपण पाहतोय पंकज मस्कर या गोलंदाजाचे. अप्रतिम लाईन लेंथ आणि ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते. ओ यावेळी देखील फुल टॉस बॉल. फिंगर गोज अप. लेग बिफोर फलंदाज मुकेश मडवी तंबूच्या आसऱ्याला.
जय मसोबा भटवल बी सगळे आपण पाहतो पहिल्या विकेट त्यांच्या टीमला मिळाला आहे. गोलंदाज पंकज मस्कर या गोलंदाजाने मुकेश मडवीला बाद केलं. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन झाला नाही आणि बॉल अगदी आपण पाहिला मधोमध अगदी सापडला. आता हार्ड हिटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरी हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलाच बॉल हाफ हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात, सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची क्रीज धाव संख्या टोटल सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम 1-17 या आकड्यावर. थँक्यू डीजे जयेश. ते सुमधुर गीत डीजे जयेशच्या माध्यमातून आपण ऐकलात. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या क्रीज धाव संख्या एकंदरीत टोटल 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. फक्त 3 धावेचं षटक मागील आपण पाहायला मिळालं. पंकज मस्कर या गोलंदाजाचा चांगला कमबॅक करून दिला. तर जय मसोबा भटबल बी या संघाला बी प्लस हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती 30 षटक प्रगतीपथावरती उमेश या गोलंदाजाला प्राचार्य करण्यात आलंय. हा डेटर मैदानाच्या आतमध्ये उसाटणे टीमचा बाहुबली अनिकेत ढोपरी ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तयार. हो, फुल टॉस बॉल. यावेळी बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझर मध्ये, सीमा रेषा पलीकडे. दॅट शुड बी 4 रन्स. हो, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त गती पाहायला मिळाली, त्या कारणामुळे हा बॉल डॉट. फ्री हिटची संधी होती, पण मागील बॉलवरती बॅटकर होती ना. नो प्लस 4 मिळालाय. ट्वेंटी 22 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. होते फुलटॉस बॉल अनिकेतसाठी आपण पाहिला. फुलटॉस बॉलवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये वेगवान गती जास्त आपल्याला पाहायला मिळते. उमेश या गोलंदाजाची, उमेशला आपण पाहतोय 3ऱ्या षटकामध्ये चांगला बॉल डिलिव्हर केलाय उमेशने. मागील बॉल यावेळी ओव्हरपिच बॉल दिशा दाखवले. अगदी केल राहुल स्टाईलने बॉल पाठवलाय सला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये. इट्स आउट ऑफ द मार्क आणि के ढोपरीच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू व्हेरी मच. फटका कमालीचा होता, अगदी दमदार हिट. अनिकेत ढोपरीच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. नो लुक शॉट, अगदी बॉलकडे पाहिलं देखील नाही. 6 धावा आल्या. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? फेकी तितकीच चांगले मक्त मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं संघ आपण पाहतोय टोटल 29 या आकड्यावरती. 29 ऑन अ बोर्ड. 29 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. उमेश वरती प्रहार केलाय, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 बॉल डिलिव्हर केलेत अद्याप या षटकातले आपण पाहतो उमेशच्या माध्यमातून. आता स्ट्राईक वरती अजयला आपण पाहणार आहोत. सलामीला आलेला बॅट्समन बायकर मॅन आपल्याला पाहायला मिळेल. अजय भंडारी हा देखील एक ताकदवार फलंदाज आहे. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगलं क्रिकेट उसाटणे टीम कडून खेळलाय आणि तो खेळाडू आता स्ट्राईक वरती आहे. यावेळी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मारण्याचा तटवण्याचा प्रयत्न होता.
फिल्डर तैनात आहेत, त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही आहे. सिंगल धावेच्या मदतीने संघ 30 या आकड्यावरती 30 ऑन बोर्ड 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. म्हणजेच एकंदरीत 10.30 ची सरासरी गाठण्यात यश आलंय उसटणे या संघाला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जशी स्ट्राईक रोटेट होईल तसं मात्र थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस देखील पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील ऑन साईडला पुन्हा तटवला आहे. सिंगल धाव क्विक कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं इथे रनिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतील जिथे सिंगल होती ते डबलला कन्वर्ट केलं जाते आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड 32 धावा स्कोर कार्ड वरती लागले. या षटकामध्ये आपण पाहिला एक षटकार जरूर आला. आता षटकातला अंतिम बॉल स्ट्राईक वरती अनिकेत डोपरे. शेवटचा बॉल वेगवान अगदी टप्पा खाल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. समोरील डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून अशा रीतीनं आफ्टर 3 ओव्हर्स टोटल रन्स ऑन अ स्कोर कार्ड 32 32 धावा स्कोर कार्ड वरती एक गडी बाद. जकरीज धाव संख्या एक बाद 32 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. मागील षटक चांगलं राहिलं मी म्हणेल. उमेश या गोलंदाजाचं एक षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र त्याने 11 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पंकजने देखील चांगलं कमबॅक करून दिलं. फक्त 3 धावेचं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अनुरागने टोटल 12 धावा खर्च केल्या होत्या. तर चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. तो राकेश कशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. कारण धावसंख्या आपण पाहतोय 32 लागले स्कोर कार्ड वरती आणि खेळपट्टीवरती आपण पाहतो खरं तर 40-45 धावा जर झाल्या तर अगदी सेकंड 17मध्ये धावा चेस होताना पाहायला मिळाल्या नाहीत. परंतु इथून मात्र धावा चेस होतील की नाही. पण अजून एक फ्रेश षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये राकेश पाटीलला आपण पाहतोय स्ट्राईक वरती अजय भंडारी. सलामी मिळालेला फलंदाज डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक. बॉलर पुन्हा एकदा तयार. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळत आहेत. राकेश पाटीलचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. तगडा प्रहार. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय भंडारीच्या बॅटमधून अखेरीस आलाय षटकार. थँक्यू डझे. पहिल्या 3 षटकामध्ये खऱ्या अर्थाने स्ट्राईक नव्हती बरीच मिळाली अजय भंडारीला. त्यामुळे चौकार षटकार मारण्याची जास्त संधी मिळाली नाही. परंतु चौथ्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करत असताना ओव्हर पिच बॉल वरती अगदी तुटून पडला. 6 धावा आल्या. राकेश पाटील वरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न अजय भंडारीचा आपण पाहतोय. 6 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आता मैदानाच्या आतमध्ये ऑन साइड आपण पाहतोय पूर्णपणे पॅक केली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर हे सर्व पॅक केलं जात आहे. फक्त ऑफ साईडला आपण पाहतो कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात ठेवलाय. म्हणजे 30 सर्कलची बाहेरची ही फिल्डिंगची व्यूरचना आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. ओ यावेळी स्लो वन टाकण्याचा प्रयत्न. स्लो बाउन्स बॉल खरं तर शरीरापासून फार दूर होता. पंचांनी या बॉलला दंडित केलं. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा 1 ने पुढे जातील. टोटल 39. 39 ऑन बोर्ड 39 धावा स्कोर कार्ड वरती लागले. चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये मी म्हणेल बॅटिंग करत असताना सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची. हो यावेळी पुन्हा एकदा लॉप केलाय. फटका फसलाय की प्रॉपर आहे. वॉट फिल्डिंग सुपर कमिटमेंट लाजवाब फिल्डरची आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा निश्चित मिळाल्या असत्या परंतु प्रयत्न अगदी 1 हँडेड हनुमान उडी लगावून मात्र बॉल आतमध्ये खेचलाय. एक्झॅक्टली चेक केलं जाईल की बॉल प्रॉपर अडवला आहे की नाही. WTC वाहिनीच्या माध्यमातून
कमालीचं तिथं फिल्डिंग एफर्ट आपण पाहिलं. फुल टॉस बॉलवरती प्रहार केला अजय भंडारीने. एलिव्हेशन जेवढं पाहिजे होतं तेवढं मात्र मिळालं नाही. लाजवाब, क्या बात आहे, सुपर्ब. अगदी हव्यामध्ये उडता फिलिप्स आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आपण पाहतोय उमेशला आपण पाहतोय. एक्झॅक्टली बॉल अडवला. यस, व्हॉट अ एफर्ट, एक्सलंट. धाबा वाचवल्या जातील 4, मिळतील फक्त 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहिली टोटल स्कोर कार्ड वरती 41 लागले. चला एक्झॅक्टली पुन्हा एकदा आपण चेक करूया. येस, इट इज अ माहिती षटकार आला. 6 धावा मिळतील आणि 6 धाबीच्या मदतीनं संघ झपाट्याने पुढे जाईल. टोटल 45 धाबा स्कोर कार्ड वरती. तर उडी मारायच्या अगोदर आपण पाहतो खरं तर लाईनच्या बाहेरून खरं तर उडी मारले, त्या कारणामुळे आपण पाहतोय हा षटकार दिलेला आहे. 6 धावा मिळतील. मॅच ऑन करायचे. 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 45 या आकड्यावरती. प्रयत्न लाजवाब उमेश या खरं तर खेळाडूचे आपण पाहिले. कमिटमेंट देखील चांगली पाहायला मिळते. धावा वाचवण्याचा जरूर प्रयत्न झाला पण तो 6 धावा मिळतील. हो, पुन्हा एकदा लॉट करायचा होता. हलकीशी बॅटला एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपण पाहतो. धाव संख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. 45 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 3 बॉल अजूनही शेष आहेत या षटकातले. 45 ऑन बोर्ड. हो, यावेळी देखील बॅट स्विंग तितकाच चांगला. पॉवरफुल शॉट खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला. वेगवान अतिरिक्त गती आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील जे आपण पाहतोय. या षटकामध्ये जरूर 2 षटकार आलेत परंतु बॅक टू बॅक 2 बॉल देखील निर्धाव पाहायला मिळत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाजवाब. बॉल चालला निघून सरळ धन 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 करत सीमारेषा पलीकडे. अजय भंडारीच्या बॅट मधून चौकार. आल्या अगदी सरळ बॅटने धावा येत नव्हत्या त्यामुळे थोडा उलट धावा आपण पाहिला. स्विच हिट केला आणि स्विच हिटचा प्रयत्न लाजवाब पाहिला. 4 धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. पुन्हा एकदा ऑन साइडला, क्या बात आहे, व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू चाललाय पुन्हा एकदा. इट्स अ फ्लॅट फास्ट फ्युरियस. अजयच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराच्या साह्यानं पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग करत असताना सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमने बनवल्या 55 आणि 56 धाब्यांचं टार्गेट. हॅलो हॅलो थोडा येत आहे. हॅलो
तर याच दरम्यान आपण पाहतोय जाधव यांचं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज घोड गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण रोहिदास दादा जाधव यांचा आपण हेतूची सत्कार करणार आहोत. त्रिमूर्ती आपण घोड गावाची पाहतोय. त्याचबरोबर सर्वेश्वर पाटील आणि गिरधर पाटील यांचाही आपण इथे सत्कार करतोय. विजयदादा मात्रे यांच्या शुभ हातचे आपण त्यांना सन्मानित करतोय. आज थोडा आवाज दे. तर आपण इथे आलात त्यासाठी आई गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज ही घोडगावाची त्रिमूर्ती आपण पाहतोय. क्रिकेटवर असणारं यांचं प्रेम आणि आज देवीच्या पाडा स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती लाभली यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. चला पुढील होणारी मॅच आपण टॉस करण्यासाठी या खान ब्रदर्स वलवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी या. पहिल्या सत्राची समाप्ती झाली आणि इथून सेकंड सत्राला जशी सुरुवात होईल तसं आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया. प्रीतम पाटील सरांकडे आपण बोलणार आहोत. थँक्यू. आदरणीय रवींद्र घरस साहेबांचं इथं शुभागमन होतंय. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण आई गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हरिभक्त पारायण काशीनाथजी ढोपरी साहेब आपण व्यासपीठावर यायचं आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय उसाटणे संघाचे पाठीराखे काशीनाथजी ढोपरी साहेब आपण यायचं व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करतोय. याच दरम्यान आपण पाहतोय पेन संघासाठी इथे बक्षीस आलंय. बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले. तर भडवलचे आपण भडवलसाठी ओके भडवल संघासाठी प्रकाश मात्रे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 3 सिक्ससाठी जर हॅट्रिक 6 जर मारली तर आपल्यासाठी प्रकाशजी मात्रे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर रवीजी घरत यांचंही आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर जय म्हसोबा भडवल आपण संघ पाहतोय खेळत असताना. नेरळवरनं आलेला हा संघ आज बराच दूरवर प्रवास करून प्रथम गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. पहिला इनिंग सेट केली, उसाटणे संघाने फलंदाजी केली. धावसंख्या 24 चेंडूमध्ये 55 धावांचं टार्गेट ठेवलंय. 56 धावांचं. चला मैदानाकडे बोलूया आपण. मैदानात सामना सुरू आहे. आपण पाहतोय उसाटणे वर्सेस भडवल या संघामध्ये. दोन्ही संघामध्ये अतिशय चांगलं बॉलर पहिल्यांदाच सामना होत असेल आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण उसाटणे संघाला फलंदाजी करत असताना पाहिलं 55 धावांचं टार्गेट सेट केलं. त्याच्यानंतर 56 धावांचं टार्गेट सेट केलं. इथे 56 धावांचं टार्गेट चेसिंग करत असताना आता आपण भडवल संघाला पाहणार आहोत फलंदाजीसाठी. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. याच दरम्यान नेक्स्ट मॅच असेल वलवली वर्सेस नितलस. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच संपर्क साधायचा आहे. आपल्याला हा फर्स्ट कॉल असेल. वेळ दडू नका. अगोदर सामने उशिरा सुरू झालेत तर आपल्या वेळेवर सामने पूर्ण करायचं असेल तर वलवली संघाचा कर्णधार तसेच आपण नितलस संघाच्या कर्णधारांनी लगेच संपर्क साधायचा आहे. सामना सुरू होत आहे.
बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण अजय भंडारी, एक अनुभव असलेला गोलंदाज आपण पाहतोय. कित्येक वर्ष आपण उसाटणे संघासाठी चांगलं कार्य करत असताना अजयला पाहिलंय. आज बॉलिंग ट्रॅकवर आपण अजयला पाहतोय. पहिला ओव्हर त्याच्या जबाबदारी दिली आहे कर्णधाराने. अजय कशा पद्धतीने पेलतोय. रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण शतरक्षक पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 शतरक्षक असतील आणि त्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण अजयला पाहतोय. पहिला चेंडू त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. शतरक्षक पोहोचेल का? मात्र एफर्ट 100% होते. भूमिदान झाला झेड. एकाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं. श्रीगणेश झाले धावांचं आणि 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावर आपण 2 पाहतोय. सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला चेसिंग करायची आहे 56 धावांना, त्याच्यामध्ये 2 धावांचं आता मात्र कॉन्ट्रीब्युशन होतं पहिल्या चेंडूवर. अजय पहिला थोडासा शॉर्ट ऑफ चेंडू होता, त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालं आणि या मिस टायमिंगनी 2 धावा दिल्या. सुरुवात झाली आहे बडवल संघाकडून. मात्र उसाटणे संघाचा विचार केला तर या वर्षामध्ये अतिशय फॉर्ममध्ये असणारा संघ अनिलजी ढोपरी याचं मार्गदर्शन आणि खेळत असताना आपण संघामध्ये पाहतोय. कित्येक वर्ष क्रिकेटचा असला अनुभव आता मात्र पणाला लावणार नक्कीच. दुसरा चेंडू कोलवार चेंडू, टो क्रशर आपण ज्याला म्हणतोय, अंगठ्याला भेदणारा हा चेंडू, यॉर्कर चेंडू म्हणून त्याची ओळख आहे. अतिशय चांगलं कमबॅक आपण अजयच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकवर फलंदाज समीरला पाहतोय. नॉन स्ट्राईक राकेश, समीर पाटील आणि राकेश पाटील माळी आहे का? समीर माळी आणि राकेशला पाहतोय आपण. लॉफ करण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग, जबरदस्त पिक केलाय. ज्या पद्धतीने स्लॉट मध्ये आला त्याला परफेक्टली पाठवलंय प्लॉट मध्ये. अतिशय चांगला फटका, षटकार. प्रकाशजी म्हात्रे यांनी बक्षीस लावलं. बॅक टू बॅक 3 6 साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि त्यामध्ये पहिला 6 आला. धावसंख्या धावफलकावर 8 पाहतोय आपण. सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने गिअर चेंज करण्याची गरज होती ती समीरने आता मात्र गिअर चेंज केलाय. कारण ज्या पद्धतीने चेसिंग करायचं असेल तर आपल्याला स्लॉग ओव्हर्समध्ये न धावता पहिला रिस्ट्रिक्टेड ओव्हरमध्ये त्याचा ॲडव्हान्टेज कसं घ्यायचं हे समीर आता मात्र प्लॅन करत असेल नक्कीच. अजय आणि बॉलिंग स्ट्राईक आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू. आता मात्र कॉलिंग रिस्की होती, मात्र 1 धाव चोरटी मिळाली. चोरट्या धावणी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्या 9 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 6 मारले, तरीही आपल्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अजय आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्यात. कमबॅक करण्याचा नक्की प्रयत्न असेल. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय राकेशला ज्याने कनेक्ट केलंय, बॉल ट्रॅव्हल करेल चौकारासाठी. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13, लॉस ऑफ 0 विकेट्स. चला त्याच्यानंतर आता चौकार पाहतोय. शेवटचा चेंडू समोर स्ट्रायकरला आपण पाहतो राकेश. ज्या पद्धतीने समीरने 6 मारला त्यानंतर राकेशच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्या धावफलकावर 13 पाहतोय आपण. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजयचं चांगला चेंडू, त्याच्यामध्ये डिफेन्सिव्ह मोडमध्ये जस्ट कनेक्ट केलं. 1 धाव मिळाली. एका धाव्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 14, लॉस ऑफ 0 विकेट्स.
याच पद्धतीने आपण गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज येतोय अमर हिलाल. अमर हिलाल ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय ऑन ए स्ट्राईक राकेश. ज्या राकेशच्या बॅटमधून एक चौकार आला, आतापर्यंत 5 या धावसंख्येवरती खेळतोय. अमर पहिला चेंडू घेऊन येतो समोर फलंदाज राकेशला. आता मात्र उचलून धरलाय अपेल. पहिला LBW राकेश बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा होता. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं अमर हिलाल जसा गोलंदाजीसाठी आला, पहिल्या चेंडूवर राकेशला पकडलाय. ज्या पद्धतीने पायचीच झालं, राकेश परतला. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय तेजस. तेजस आपला मात्र राकेशची जागा सांभाळण्यासाठी येतोय. ज्या पद्धतीने अमरवर जबाबदारी दिली, पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने कमबॅक केलं, विकेट प्राप्त केली आहे. ज्या विकेटची नक्की शोध होता, पहिल्या रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा सामना असेल, ज्या पद्धतीने चेसिंग करायची आहे तिथे डिफेंड करत असताना आपण उसाटणे संघाला पाहतोय. उसाटणे संघाचा विचार केला तर यावर्षी अतिशय फॉर्म दाखवत असताना हा संघ आपण पाहतोय. अमर हिलालने पहिला जर आपण पाहिलं अजय भंडारीचा विचार केला, 14 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर कमबॅक झालाय. आता मात्र अमर ऑन ए बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहणार तेजस. याच दरम्यान आपण पाहतोय प्रकाश शेठ मात्रे यांच्याकडून लगातार 3 सिक्स साठी 5,000, लगातार 2 सिक्स जर मारले तर 2,000 आणि बॅक टू बॅक 3 चौकार जर मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. अमर याचा आत्ता मात्र गोलंदाजी करत असताना थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स पाहायला मिळाले. जसं चेंडू लेगस्टिकच्या थोडं बाहेर चेंडू जाणारा वाईड दर्शवला अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या 1+1च्या माध्यमातून आपण पाहतोय 2 अशी धावसंख्या ऍड होते. अतिरिक्त धाव मिळाली. वाईड एफर्ट्स लेस गोलंदाजी आता पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर कमबॅक. चला वलवली संघाचा कर्णधार आणि नितलस संघाचा कर्णधार लगेच यायचं. आपण टॉससाठी हा दुसरा कॉल असेल आपल्यासाठी. थोडी स्पर्धा तुम्हाला आपल्याला योग्यरित्या पार पाडायची आहे. आपल्याला कॉल केल्यानंतर इमिडिएटली आपण लगेच यायचं आहे. वलवली संघाचा कर्णधार आपण सुयोगला पाहतोय नंदूजी म्हात्रे यांच्या शुभ हात से आपण टॉस करणार आहोत. नितलस आणि वलवली याच्यामधील पुढील सामना आपल्यापर्यंत येईल. वाईड+1 अशी धावसंख्या ऍड झाली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 16, लॉस ऑफ 1 विकेट. अमर हिलालच्या चेंडूला लॉफ्ट केलाय, जबरदस्त टायमिंग, मात्र एल्युशन मिळालं नाही. झेल तिथे घेतलाय आणि आता मात्र एफर्टलेस झेल असा, कारण ज्या पद्धतीने लॉफ्ट केलं होतं मोठा विकेट चालायला सापडलाय. समीर बॅक टू पॅव्हिलियन. झाला टॉस जिंकला वलवली संघाने. निर्णय काय असेल आपला वलवली टीम? ओके, टॉस जिंकला. दुसरा सामना आपल्यापर्यंत भेटीसाठी येतोय. नितलस वर्सेस वलवली असा सामना असणार आहे. आता मात्र समीर परतला, त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय पंकज. वलवल संघाचे पॅकर मटालू सेठ आपण यायचंय व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी चषक 2026 देवीचा पाडा आपलं सहर्ष स्वागत करते. आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला इथे आमंत्रित आहे. आपण लगेच यायचंय. 16 चेंडू 40 धावांचं समीकरण उरलंय. आता मात्र अमरने पहिल्या चेंडूवर विकेट घेतला. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळालं, अतिरिक्त धाव मिळाली, त्याच्यापर्यंत +1. त्यानंतर परत कमबॅक पाहायला मिळालं अमर ऑन अ बॉलिंग ट्रॅक. आता मात्र चेंडू जबरदस्त फेकण्यात आला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अमरची गोलंदाजी अतिशय चांगली लाईन आणि लेंथ. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम. येस, थँक्यू सर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल वाईडसाठी यायचं आपण चेकिंगसाठी. ज्या पद्धतीने फलंदाजी होतीये तिथे मोठी फटके येणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 14 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र कमबॅक
अमरकडून बाईला त्याच्यानंतर अतिरिक्त धाव मिळाली एक एक्स्ट्राच्या स्वरूपात, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर आता मात्र आपण पाहतोय वाईटसाठी रिव्ह्यू मागितला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू यूज केलं तो पण आता मात्र फेल झाला. ज्या पद्धतीने रिव्ह्यूचा वापर केला अतिशय 19 आणि 20 असा दरम्यानचा डिफरन्स होता आणि आता मात्र हा निर्धाव चेंडू अमर बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र वाईड +4 असा आता मात्र बोनसची या धावसंख्या आल्या. पंजा आता इथे मात्र काहीतरी टर्न झालाय. लक मात्र शिफ्ट होण्याचा प्रयत्न नक्की करतोय. इथे एक्स्ट्रा एफर्ट अमरकडून पाहायला मिळालं. या पंजाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. आता मात्र ज्या पद्धतीने एक्स्ट्रा खर्च केला, यष्टीरक्षक फंबल झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं कुठल्याही पद्धतीने त्याला चान्स मिळाला. वाईड आणि +4 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहतोय आपण 21 14 चेंडू. 15 चेंडू 35 धावांची गरज असेल. आता समीकरण उरलंय 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. फलंदाजी करत असताना पण जय मसोबा भडवल संघाला पाहतोय. चांगला चेंडू. आता मात्र थोडंसं व्हेरिएशन्स बोटं फिरवली. स्लोअर चेंडू. बॅट्समनला वाटलं थोडंसं वेगान चेंडू येणार, मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी असं म्हणता येईल. अतिशय चांगलं चेंडू पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची समाप्ती. आपण पाहिलं अमर हिलालच्या गोलंदाजीमध्ये विकेट्स पण येत आहेत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स खूप खर्च केल्या गेल्यात. त्याला कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्की असेल अमरचा. निर्धाव चेंडूची समाप्ती आहे. पुढील बॉल. अमर याचा मात्र खोलवर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमर करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आणि आता समीकरण मात्र उरलंय 13 चेंडू 35 धावांची गरज असेल. समोर फलंदाज आपण बॅटिंग पंकजला पाहतोय, जो 2 डाऊन बॅट्समन आलाय. आता मात्र या दोघांवर जबाबदारी असेल. तेजस आणि पंकज मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आता मात्र ॲव्हरेज मेंटेन करायचं आहे. रिक्वायर्ड रन रेटला जर फलंदाजी करायची असेल इथनं मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. मात्र अमर ॲक्युरेट लाईन आणि लेनचा वापर करतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन नक्की गेल्या, मात्र रिव्हर्सली आपण पाहिलं स्वतःच्या गोलंदाजीमध्ये एफर्टलेस गोलंदाजी करत असताना आता मात्र रिस्क घेतली. गरज होती का? हा रनआउटच्या माध्यमातून विकेट आला. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 22 ऑन स्कोअरबोर्ड. सरासरी आपण पाहिली ते 11च्या रन रेटने फलंदाजी करत असताना आतापर्यंत जय मसोबा बडवल या संघाला समोर आपण उसाटणा संघ पाहतोय. अमरचं कौतुक केलं पाहिजे. एक्स्ट्राच्या स्वरूपात जरी रन दिला त्यानंतर कमबॅक हे पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने कंट्रोल गोलंदाजी झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पंजाही पाहिला, मात्र धावसंख्या फक्त खर्च केली ते म्हणजे आपण 9 धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज उज्ज्वल ढोपरी. उज्ज्वल आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळणारे. स्लॉग ओव्हर्समध्ये 12 चेंडूंमध्ये 12 चेंडूचा खेळ राहिला. इथं मात्र डिफेन्सिंग करत असताना किंवा चेसिंग करत असताना 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बिल्डअप होईल. इथं मात्र कमबॅक करायचं असेल उसाटणे संघाला तर निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. आपण जर भडवल संघाचा विचार केला तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सरासरी पाहिली
तर 17च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करायची आहे. रिक्वायर्ड रन रेट आहे आणि या स्लॉग ओव्हर्समध्ये इम्पॅक्ट गोलंदाजी करणं गरजेचं आहे. उज्ज्वल ऑन बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज पंकजला पाहतोय आपण. जो 2 डाऊन बॅट्समन आलाय, 2 डाऊन बॅटिंग करत असताना पंकजला पाहतोय. आता इथं मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. बाउन्स बॅक करण्यासाठी आपल्यामधले असलेले स्किल्स इथे दाखवावे लागतील. 12 चेंडू 34 धावांचं समीकरण आहे. थोडंसं रनअपमध्ये काहीतरी अडचण आली आहे. दोनही बॅट्समन काहीतरी डिस्कस करत असताना, कारण या पद्धतीने जेव्हा सामना येतो प्रेशर बिल्डअप होतो दोनही एंडला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांवर हा प्रेशर असतो. कारण समर्थक नेहमी प्रयत्न करत असतात की स्वतःचा संघ चांगला खेळ कसा करेल आणि ते मैदानात दाखवत असताना शॉर्ट ऑफ चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव मिळाली. एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्नही केला नाही आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 23-23. लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 आऊट झालेत, 3 आऊट झालेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं 23 धावसंख्या. मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाजी उज्ज्वलच्या माध्यमातून पाहिलं. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ होता, मात्र टायमिंग करू दिलं नाही आणि एकाच धावामध्ये समाधान मांडली. धावसंख्या 23 पाहतोय. समीकरण उरले 11 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. डेड बॉल. चला, डगआउट मधून आवाज देऊ नका प्लीज. इथे अंपायर्स आणि ऑफिशियल्स आहेत, त्याबरोबर आयोजक इथे बघतायत. अकरा चेंडू 33 धावांचे समीकरण आता उरलंय. ज्या पद्धतीने आता मात्र उज्ज्वल आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. उज्ज्वल गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय समोर फलंदाज उमेशला, जो पहिला बॉल स्ट्राईक करणार आहे. स्लोवर चेंडू फेकला होता. ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू वाईट दर्शवलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 धावसंख्या धावफलकावर. समीकरण उरलंय 11 चेंडू 32 धावांची गरज आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहिलं उसटणा संघाने बऱ्याच धावा खर्च केल्यात. डिसिप्लिन गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मेरिटवर गोलंदाजी होणं गरजेचं आहे. उसटण्याचा विचार केला तर अमरने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिला, मात्र कंट्रोलही केलं तेवढंच. उज्ज्वल बॉलिंग ट्रॅकवर जबरदस्त व्हेरिएशनच्या पद्धतीने बोटं फिरवली. चेंडू पडल्यानंतर हलवारपणे स्विंग झाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. समीकरण उरलंय 10 चेंडू 32 धावांची गरज आहे. उसाटणे संघाचा गोलंदाज उज्ज्वलचं कौतुक केलं पाहिजे. कमबॅक चांगलं झालंय. आता मात्र समीकरण उरलंय 10 चेंडू 32 धावांचं. पडवल संघाचा विचार केला तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्ट्राईक करणं गरजेचं आहे. टायमिंग प्रॉपर झालं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि मैदानामध्ये ते दिसतंय कुठेतरी. स्लोवर चेंडू त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग. एकच धाव मिळेल. एका धावामध्ये समाधान मांडतोय आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25-25 ऑन स्कोर बोर्ड. द इक्वेशन इज नाव 9 balls and 31 runs. 9 चेंडू 31 धावांची गरज आहे. इथनं मात्र कमबॅक करणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, लॉफ्टिक होत नाहीये, टायमिंग प्रॉपर होत नाहीये. क्रिकेटमध्ये तुमचं डेडिकेशन किती आहे ते दिसलं पाहिजे मैदानामध्ये आणि ते डेडिकेशन दाखवण्यासाठी आपण जर चेसिंग करताय किंवा डिफेंड करताय, तुमचं ॲक्युरसी दिसणं गरजेची आहे. उज्ज्वल आतापर्यंत अप टू मार्क गोलंदाजी करतोय. कोणत्याही पद्धतीने मोठे फटके मारू देत नाहीये आणि हे मात्र कौतुकास्पद आहे. उसटण्याचं आपण पाहिलं जर त्यांचा विचार करत असतील प्रेक्षक किंवा खेळाडू की अशा पद्धती गोलंदाजी झाली पाहिजे. नितल संघाचे पॅकर शरदजी पावशे साहेब आपण यायचं आहे व्यासपीठावर. त्याचबरोबर वलवली संघाचे पॅकर मटालू शेठ आपणही यायचं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. उज्ज्वल आणि बॉलिंग ट्रॅक. आता मात्र वेग वाढवलाय. चेंडू हवेत होता. छेल घेण्याचे प्रयत्न नक्की होता, पण थोडंसं शॉर्ट पडलं. एक धाव मिळाली. एक धावाने धावसंख्या धावफलकावर आता वाढत चालली आहे. 26 धावसंख्या. समीकरण उरलं 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. उज्ज्वल आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूंमध्ये 3च धावा खर्च केल्यात आणि एक अतिरिक्त धाव, म्हणजे टोटल 4 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये कनेक्टिंग प्रॉपर पाहिजे, ॲग्रेशन दिसायला पाहिजे. बडवल संघाचा विचार यस सर. स्प्रे द्यायचे, मेडिकिट घेऊन जायचं. जर मैदानामध्ये आपण मेडिकिटची पूर्तता करा. अच्छा, मेडिकिट आहे, परंतु ती गाडी घेऊन गेलं. थोडंसं जर जास्त दुखापत असेल तर आपण 12वा खेळाडूला ऍडजस्ट करा प्लीज.
समीकरण उरलं 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. मैदानामध्ये पहिला सामना एवढा संघर्षपूर्ण दिसतोय आपल्याला. 8 चेंडू 30 धावांची गरज आहे. पडवल नेरळवरनं आलेला संघ आपण पाहतोय. बराचसा लांबचा प्रवास केलेला संघ उसाटणे संघ पाहतोय आपण. ठाणे जिल्ह्यातील हा एक संघ. उसाटण्याचा विचार केला तर या वर्ष अतिशय चांगला फॉर्ममध्ये असणारा संघ. ज्या पद्धतीने आपण उसाटण्यामध्ये स्पर्धा पाहतोय, अतिशय मोठमोठ्या स्पर्धा आपण उसाटण्यामध्ये पाहतोय. हेमंत मडवी यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा होते. त्याच त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण उसाटणे पाहतोय. समोर जय मसोबा भडवल संघ पाहतोय. इथं 8 चेंडू 30 धावांचं समीकरण. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. भडवलच्या दृष्टिकोनातून मात्र कनेक्ट करायचा प्रॉपर एज लागली आहे. चेंडू ट्रॅव्हल करेल का? झेल घेण्याचा प्रयत्न, झेल मिळाला नाही. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहतोय आपण 28 आणि समीकरण उरलंय 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. इथनं जर विचार केला तर या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. मात्र उज्ज्वलचा विचार केला आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी कौतुक केलं पाहिजे. अतिशय चांगलं लाईन आणि लेंथ, ज्या लेंथवर आपण पाहिलं उज्ज्वल गोलंदाजी करतोय. खूप जबरदस्त गोलंदाजी. ऑन स्ट्राईक आपण फलंदाज पाहतोय. उमेशला आता मात्र मोठा फटका येणं गरजेचं. भडवल संघाच्या माध्यमातून विचार केला तर शॉर्ट ऑफ चेंडू अतिशय चांगला वेगवान चेंडू. मिश्रण खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण रिस्क घेतली आहे. आणि आता मात्र काय घडलंय? विकेट फेकली आहे ती पण रनआउटच्या माध्यमातून. यस अंपायर, रन नाहीये. ओके, अशा पद्धतीने रन्स नाहीये. बघा इंटरनॅशनल रूल्स आहे. जसं आपण यष्टरक्षक हातामध्ये चेंडू पडल्यानंतर आपण धावू शकत नाही, हा रूल आहे. पूर्वी चालत होतं आपण स्ट्राईक रोटेट करण्यासाठी अशा पद्धतीने रन्स घेत होतो. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आता मात्र 6 चेंडू 28 धावांची गरज असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये 28 धावांची गरज असेल ते म्हणजे भडवल संघाला. ज्या पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 6 चेंडू 28 धावांचं समीकरण आता उरलंय. इथे मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या वाचवण्यासाठी गोलंदाजाला तेवढे एफर्ट्स करावे लागतील. जसं इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध चालू आहे. गॅस आणि आता पेट्रोल वाचवणं गरजेचं आहे, कारण काही दिवसानंतर गॅसची पूर्तताही आपल्यापर्यंत येणार नाही. तशी इथे धावसंख्या वाचवावी लागेल. आता मात्र हे कुठेतरी मैदानात आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये समीकरण उरलं 28 धावांचं. फलंदाज आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. पंकजला, जो 2 डाऊन बॅट्समन आहे, इथनं पंकजला मोठे फटकं मारणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जितेश मडवी. रोहित मस्करचंही कौतुक केलं पाहिजे. भडवल संघाकडून आपण 12वा खेळाडू पण इथे स्कोररच्या भूमिकेतही पाहतोय त्याला. त्यासाठी पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने तुझंही मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न. टोवर्ड्स ऑन साईडला चेंडू फिरलाय. जरा विचार केला तर आपण ग्राउंडचं थोडंसं ग्राउंडमध्ये खूप खराब स्थिती आहे. चेंडू पडल्यानंतर टर्न झाला, चौकार मिळाला आणि नशिबाचा चौकार असेल. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 32. आता समीकरण उरलंय 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. जितेश मडवी पहिल्या चेंडूवर, चेंडू टूवरचा आपण लॉंग ऑनला मारला होता. बॉल पडल्यानंतर टर्न झाला, क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही. तिथे एफर्टलेस क्षेत्ररक्षण झालं. जितेश और बॉलिंग ट्रॅक. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पडल्यानंतर अधिक उचल मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. समीकरण उरलंय 4 चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. जर 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि सामनाही जिंकेल. इथनं मात्र एफर्ट करावे लागेल. अजूनपर्यंत आपण भडवल संघाचा विचार केला तर फक्त एकच 6 आपल्याला पाहायला मिळेल समीरच्या बॅटमधून. त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीने मोठा फटका आला नाही. राकेशच्या बॅटमधून एक चौकार, त्यानंतर कोणत्याही पद्धतीने आपण पाहिलं आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक चौकार पाहायला मिळालं. आणि हा एक आता पंकजच्या बॅटमधून आलेला चौकार. मोठे फटके आले नाही, ते कुठेतरी विचार करावा. चिंतेचा विषय नक्की असेल. सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. मिस टायमिंग शॉट. चेंडू भूमिदान झालं. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि काही फरक पडणार नाही. आपण पाहतोय
उसाटण्याच्या दृष्टिकोनातून 3 चेंडू आणि आता 23 धावांची गरज आहे. समीकरण उरलंय, सामना हातातून गेला. इथनं काही नशीबने काही चमत्कार झालं तर नक्कीच, मात्र आपण पाहतो मैदानात 3 चेंडू 23 धावांची गरज आहे. पुढील मॅच आपल्यापर्यंत येणार आहे वलवली वर्सेस नितलस या दोन संघांमध्ये. वलवली संघाने टॉस जिंकलाय. इमिजिएटली तुमचं डिसिजन सांगायचं आहे, कोणताही विलंब न करता मैदानाचा दाबा घ्यायचा आहे. 3 चेंडूमध्ये आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, टायमिंग झालाय, षटकार आला, उशिरा का होईना मात्र स्वतःच्या बॅटिंगचे स्किल्स आता मात्र फलंदाज उमेश दाखवतोय. या 6ने धावसंख्या धावफलकावर होत आहे 39 आणि आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चित आहे, मात्र आता काय घडेल का, हे नशिबाचा चौकार मिळेल का, इथनं मात्र टर्न होऊ शकतो का मॅच, हे जर तरच्या गोष्टी आहेत. जर तरवर क्रिकेट अवलंबून नाहीये. चांगला चेंडू, पुन्हा एकदा लॉफ्टिंग चेंडू, जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड द 6. एकोणीस 9 धावांची गरज आहे. 1 चेंडू 9 आता मात्र समीकरण उरलंय. नाही नाही 11 असतील ना. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे. बडवल संघाने उशिरा फटके मारायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने फटके मधल्या ओव्हर्समध्ये व्हावे होते तिथे कुठेतरी कंट्रोल केलं. उज्ज्वल आणि अमरचा विचार केला, चांगली गोलंदाजी झाली. त्याच्यानंतर आपण जितेशचा विचार केला, बॅक टू बॅक 2 6 आले. तिसरा षटकार आला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश शेठ म्हात्रे यांच्याकडून असेल बडवल संघासाठी. हा तिसरा षटकार येईल का, पण सामना गमवावा लागेल. 1 चेंडू 11 धावांची गरज आहे आणि आता मात्र इट्स अ विकेट आउट आणि शेवटच्या चेंडूला विकेट पडतोय. या तऱ्हेने आपण पाहतोय उसाटणे संघाने हा सामना जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय भंडारी, ज्याने 27 धावा टोकल्या आणि गोलंदाजी करत असताना कंट्रोल गोलंदाजी आपण पाहिली पहिल्याच रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये. अजय भंडारी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच आपल्यापर्यंत येईल वलवली वर्सेस नितलस. याच्यामध्ये सानिका घरात देवीचा पाडा उसाडण्या टीमला सानिका 5,000 जिंकले 5,000. सानिका घरत या नावाने हा संघ खेळत असताना उसाडणे संघ त्याचे पॅकर रवीजी घरत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिकाला पहिला सामना जिंकलाय. म्हणून रवीजी घरत यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक रवीजी घरत. येस, चला पुढील आवाज तुमच्यापर्यंत नेक्स्ट इनिंगसाठी 5,000चं पारितोषिक आलंय. उसाटणे संघाच्या कर्णधारांनी इमिजिएटली संपर्क साधायचा आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय भंडारी, ज्याने 27 धावा ठोकल्या, तो अजय भंडारी ठरला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचबरोबर रवीजी करत, धन्यवाद आपण आलात. आपल्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आणि पहिला सामना जिंकला. तुमचंही हार्दिक अभिनंदन. पुढील मॅच वलवली वर्सेस नितलस